जेवली का ताडपत्री सुटली थांबा जरा कुठलं मटेरियल उचललं आपण वडिलाचं नाव आहे काय सरनेम आहे त्याचं सरनेम आहे ना वडिलाचं नाव काय कल्याण कल्याणचे गुड मॉर्निंग मित्रांनो. तर भरपूर दिवस झाले आपला ब्लॉग नाही येत राहिलाय आणि आज डायरेक्ट ब्लॉग येतोय. तर पहिल्या ट्रिपचा ब्लॉग येतोय. पहिल्या ट्रिपचा ब्लॉग म्हणजे की शिरूरचा ब्लॉग. आपण जी पहिली ट्रिप मारली होते ना ते मटेरियल घेऊन गेलो होतो जारचं एकदम पहिली ट्रिप. तर ती ट्रिप आपण आज परत भरून आणलेली आहे मटेरियल आणि आज परत आपण शिरूरला चाललेलो. तर आज आपण दाजाला घेऊन जाणार आहे. तर दाजा त्याला सांगवीत नव्हतो आणि तसंच आपण शिरूरला जाऊ. तर आज भरपूर दिवस झाले ब्लॉग नाही आणि आज ब्लॉग येतोय. तर तुम्ही बघू शकता आपण चाललेलो आज सकाळी म्हणजे 8 वाजले. तर आपल्याला हा ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघा. तर आपल्याला परत येऊन पण दुसरी ट्रिप आहे ती तुम्हाला नंतर दाखवतो. ही पहिली तुम्ही लास्ट पर्यंत बघा. मित्रांनो मी आलोय दापोडी. तुम्ही बघू शकता दापोडीचा आणि फुगेवाडीचा ब्रिज. गाडी धावत होतो ना तिथं दहाच्या थांबला होता बघा हा भामटा. परत घरी चालला होता नाश्ता करायला चहा प्यायला. तर मित्रांनो आम्ही आलो इकडे लोणीगत पास केलाय. लोणीगत पास केलंय. दहाच्या पोरींचे मजे घेत राहिले मोकर. तर मित्रांनो आम्ही आलो इकडं कुठं आलोय रे मावरामध्ये आलोय आणि आम्ही LNT फाट्याहून राईट मारलाय आणि दरवेळेस त्या रूटनी चाललेलो आहे. LNT फाट्यात म्हणतात ना त्याला काय एलिकॉन फाटा. LNT फाट्याहून राईट मारलाय म्हणजे दहाच्या तिथला जे त्यामध्ये त्याला माहिती सणसवाडीच्या पुढचे चौकात इकडचे रस्ते काय रस्ते आहेत भाऊ. हा 70-80 स्पीडनी चालली गाडी. तुमच्या इकडचे ते काय कोण आहे इकडच त्यांना सांग ना रस्ते बिस्ते नीट करा. आमच्या तिकडे हा दुसरा एरिया मग तो इथंच असेल ना शिरूर मध्ये. जाऊ द्या तुमच्या इकडचेच नाही गेले इकडचे गाव करायचे. मित्रांनो आपण आलो इकडे ड्रॉप लोकेशनला आणि गावाचं नाव काहीतरी निर्वी काहीतरी गावाचं नाव आहे. म्हणजे मी आलेलो आहे भरपूर वेळा पण मला गावाचं नाव नाही माहिती. मी असं मला ऍड्रेस माहिती. ऍड्रेस नाही माहिती पण मला हे माहिती लोकेशन माहिती. आज गेला एक गेटवर सिक्युरिटीला आवाज द्यायला. तर इथं आपल्याला 20 जार द्यायचे तर तुम्हाला खाली करताना मी दाखवून काय हरकत नाही. चला आपण पहिले गाडी खाली करू. आपली गाडी झाली खाली. मी तर 15 मिनिटात गाडी खाली झाली. आपण 12 वाजता आलो होतो. 12 वाजून 2 मिनिटं आले ते आणि 12:15 गाडी खाली झाली नाही 15 मिनिटात. आणि आपल्याला अजून एक ट्रिप आहे तिकडे जाऊन आपल्या रेग्युलर आल्या औंध आणि MG रोड FC रोड त्या पण आपल्याला करायचं जाऊन. तर आपण पहिले इथनं पटकन निघू. इथून निघालेलंच आहे तसं रोडला लागलेलं आहे. असा वावरात आहे पोल्ट्री फार्म आहे ते कंपनी. म्हणजे हा ब्लॉग तुम्ही पहिला ब्लॉग बघा चॅनलला. पहिला ब्लॉग हाच आहे. आणि तेव्हा आलो होतो तेजस आणि मी आणि यावेळेस आलोय दाजांनी. तर मित्रांनो आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा हा कॅनल होता इथं आम्ही पवायला आलो होतो. तिथं पुढं पवत होतो पण आता त्याच्यात काहीच नाही सुक्का पडलेला आहे तो. तर मित्रांनो आम्ही आलोय अर्ध्या रस्त्यामध्ये. तळेगावच्या अलीकडे आलेलो आहे आणि हवालय सुटलेले आहे. गाडी सध्या उडायच्या अवस्थेत आहे ते तुम्ही बघू शकता. पर केस उडत राहिलेत नाही. मित्रांनो ताडपत्री सुटली थांबा जरा. हे बघू शकता तुम्ही ताडपत्री जरा निघलेली आहे. अशी उडत राहिली पडदा उडत राहिले. तर थांबा जरा आपल्याला पडदा बांधावा लागेल पहिला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही ताडपत्री पूर्ण सुटलेली फाटलेली पण आहे. जाऊ आपण इथनं निघू. ताडपत्री आपण बांधली अशी आणि मी पुढे गेलो मागे गेल्यावर हा विचारतोय जेवली का काय जेवली का कारण तो यायला बाबा काढू आमचे हा नका व्हिडिओ काढू म्हणतोय. आम्ही चाललो आता घरी. आपल्याला अजून एक ट्रिप आहे औंधची FC रोड आणि MG रोडची म्हणून आपण चाललेलो आहे पटपट.
आपल्याला निघायला जरा उशीरच झाला बघा. सकाळी 8 वाजता निघलो होतो, पण गडबड झाली थोडीशी, जरा गर्दीमुळं ट्रॅफिकमुळं वाघोलीमधनं निघायलाच आम्हाला झाले रे 10 तिथंच वाजले आम्हाला. त्यामुळे आम्ही इथं 12 वाजता पोहोचलो. हो जेवली हे बघा तुम्हाला आज दाखवलं दाखव. हो आले मित्रांनो. तर मी सांगतो तुम्हाला फेसबुकचा हा फायदा आहे. फेसबुकवर एक सामान त्यांनी पटवलेली, म्हणजे पटवली म्हणजे अजून कशात काय नाही, फाटक्यात बाय नाही, फक्त हाय हॅलो बाय हे बघा तुम्ही बघू शकता. एवढं चाललंय. गाव मधनं कुठनं गाडी टाकली माहित नाही, त्यालाच माहित. मी म्हटलं तर डायरेक्ट याच्यात काढतो, कशात कोरेगाव मध्ये कोणत्या रस्त्याला आणलं त्याची त्यालाच माहिती. हे बघा असा रस्ता, माग दाखा चिखल होता. हे बघा हा रस्ता आहे का? रस्ता नाही, मागाचा रस्ता होता का? चिखल होता. गाडी आली ना रस्ता बसली असते तिथं, गाडी मोकार वाट लागली असते. गाडी असते हा काढली असते आपण. कशी काढली गाडी निवडून गाडी कशी काढली आपण. जाऊ दे आता काय. काटे अरे काटे पडायची काम करत राहिल्या. आपलं घर सोसायटी हो का, त्याचं हे घरी हो का, ही बिल्डिंग दिसते ना त्याचं घरी. घरी कोणच नाही. हो का इथनं रस्ता जातोय. हो का हा रस्ता. आता इकडून किलोभर तर स्पीड ब्रेकर आहे, आणि तिथं पुढे बी रस्ता करा. हा किती वाजलं तिकडून एवढं लांबून फिरून यायचं. फिरून नव्हतं यायचं, सरळ सरळ हायवेने जात होतो. सरळ सरळ हायवेने वाट्यावर निघत होतो बरोबर मॅरिटेक जवळ. आता इथून पण रस्ता खराब आहे. रस्ता गेला की काय आता रस्ता गेला. मी त्या दिवशी येऊन गेलो. कोणत्या दिवशी 2 महिने 2 महिने कुठं, आता 15 दिवस आहे. 15 दिवस झाले आलो. काय मला महिना झाला किती. आता काय सांगावं. त्याचा बाप्पा या कंपनीत कामाला आहे. कंपनीत कामाला आहे. यो पण त्याच कंपनीत होता. ECचे काम करा. ECचे कोणाचे काम असतील तर कॉन्टॅक्ट करा. नाही रे व्हायलो नका करू. सध्या आता मी माझ्या उद्योजक चालू आहे. त्याचा आता ट्रान्सपोर्टेशन उद्योग चालू आहे. काका बघ काही कंपनी आहे ती. मित्रांनो आपण आलोय परत गोडाऊनला, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला परत लोड करायची गाडी. चिखल बघा किती झालेलं आहे. तर चला गाडी लोड करू पहिली आणि मग तुम्हाला. मित्रांनो आपण आलोय गोडाऊनला, आणि आपण आऊन चिंचोड बिंचोड काय उचलत नाही राहिलो. एफसी रोड. तर आपण ताज्या सांगा ना आपलं कुठलं मटेरियल उचलत राहिलं. कुठलं मटेरियल उचललं आपण? धुयाचं मटेरियल होतं. धुये आपण 4 बॉक्स घेऊन चाललोय. धुयेला 8 बॉक्स. तर आपण संध्याकाळी निघणार आहे आज. तर सेकंड ब्लॉक तुम्ही नक्की बघा. तर 10 जण मी जाणार आहे आज रात्रीच. आम्ही प्लॅन केलाय दाजीची गाडी घेऊन जायचं, तर कारण की त्याची गाडी 65ला जाते, आपली 60 पर्यंत 50 पर्यंत जाते. बघा याची इथनं सुरुवात आहे फास्टॅग पासून. किती महिने झाले गाडी घेऊन? 8 महिने झाले. याची इथनं सुरुवात चालू झाली. फास्टॅग नाही गाडीला. किती आता तुम्हाला सांगतो, याची गाडी घेऊन जायची आपल्याला. वडिलाचं नाव आहे काय? सरनेम आहे त्याचं आहे. सरनेम आहे ना. वडिलाचं नाव काय? कल्याण. तर मित्रांनो आपण दाजीच्या गाडीत मटेरियल क्रॉसिंग केलेलं आहे. आपली गाडी खाली गेलेली आहे. मी तुम्हाला सांगतो आपल्या गाडीत का नाही नेलं, तर आपली गाडी थोडंसं प्रॉब्लेम देते, बंद पडते मध्ये. तर आम्ही आलो सांगवी, जेवण बिवण करून आलो घरनं. आणि इथं तुम्ही बघू शकता आपण सांगवीच्या रोडला आहे. मी इथं गाडी लावायचं तिथं. तर माझी गाडी इथंच लावणार आहे आणि इथनं आपण निघणार आहे. तर सेकंड ब्लॉक तुम्ही नक्की बघा. तर आपण चाललेलो आहे धुळ्याच्या पुढं चाललेलं आहे. 380 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. तर तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघा. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो बाय.